बसलेलो आहोत, कारण जायकवाडीचं पाणी जे 2200 क्युसेकनं परभणीसाठी येत आहे, परंतु परभणीला जाणून बुजून फक्त 800 क्युसेकनं पाणी येत आहे। इथं लाईट बरोबर नाही, शेतकऱ्याला खरीप मध्ये पीक विमा मिळालेला नाही, संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना, कापसाला सोयाबीनला भाव नसताना, हळदीला भाव नसताना आज ऊस वाळायला लागलेले आहेत। आम्हाला इथं 1 लाख सिंचनाचं क्षेत्र परभणी जिल्ह्यात असताना 800 क्युसेकनं पाणी देत आहेत। म्हणजे कॅनल सुद्धा, लहान लेकरू सुद्धा चांगल्या पद्धतीनं मुतत असन अशा पद्धतीनं कॅनल मधून पाणी आले। हे पिकं जगवायचे कशी आम्ही, असा प्रश्न आमच्या समोर पडलाय। आणि या अधिकाऱ्यांनी पाणी पट्टी आमच्याकडे 2 महिने अगोदर घेऊन गेलेले आहेत। गव्हाला बरोबर पाणी मिळालेलं नाही, टरबूजाला मिळालेलं नाही आणि भुईमुगाला मिळालेलं नाही आणि ऊसही वाळायला लागलेला आहे। आणि इथं येऊन आम्ही जेव्हा आलो तेव्हा महिना झाला ह्या मॅडम ऑफिस मध्येच आलेल्या नाहीत। कोंडवाड्यासारखा त्या कॅबिन मध्ये वास येऊ लागला आणि बरोबर उत्तर सुद्धा येत नाहीत। 2 दिवसानं पाणी वाढन असं म्हणतायत। आता परभणीमध्ये 43 डिग्री सेल्सिअस तापमान चालू आहे। या तापमानामध्ये पिकं आम्ही जगवायचे कसे, हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर पडला, वरून बरोबर उत्तर भेटत नसले, म्हणून आम्ही मॅडमची खुर्ची आता घेऊन आमच्या आखाड्यावर ठेवणार आहेत। जेव्हा पाणी वाढेल तेव्हा हे आमची खुर्ची यायला वापस देऊन टाकू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।